हेलिकॉप्टर परत करून एअर कारवर भाड्याने घेऊन आलोकने पुन्हा आकाशात भरारी मारली. लॉस एंजेलिसच्या लाईट एअरक्राफ्ट कंट्रोल टॉवरने सांगितलेल्या मार्गाने त्याने आपले लहानसे विमान चालवले. आपल्या नियोजित जागेजवळ पोहोचायला तासभर लागले तसा त्याचा अंदाज होता. मधून मधून तो खाली पाहत नव्हता. नेवाडा, अरिझोना आणि न्यू मेक्सिको या 3 राज्यांवर त्याचे विमान जाणार होते. या मार्गाने तो पूर्वी दोनदा गेला होता, पण चालक म्हणून नव्हे तर प्रवासी म्हणून. दोन्ही वेळेला चेंगने विमान चालवले होते. फोर्ट अप्पाचे आणि घाटाचे प्रदेश दिसायला लागल्यावर आलोकने विमानाची उंची कमी केली. अधूनमधून सर पीटरच्या नकाशाकडे तर मधूनमधून खालच्या परिसराकडे पाहत पाहत त्याने आपली एअरकार एका पठारासारख्या जागेवर उतरवली. घाटांचा रस्ता समोरच्या उंच कड्यावरून जात होता. खाली दरी होती. आलोकने खिशातून दुर्बीण काढली आणि आसपासचा परिसर न्याहाळायला सुरुवात केली. झाडी, झुडपे, त्यांवर वाळवंटांची छाप, नैसर्गिक सौंदर्याकरता ती जागा कोणी निवडली नसती. पण डोंगर, कडे, मध्ये सपाट पठार आणि लांबपर्यंत पाहिलं तर निर्जन प्रदेश. आलोकला वाटले की जर एखादा परग्रहावरचा जीव या निर्जन प्रदेशात उतरला तर पृथ्वीवर प्रगत जीवसृष्टी आहे या गोष्टीवर त्याचा काही विश्वास बसणार नाही. सापडला? एकदम त्याच्या तोंडातून उद्गार बाहेर पडला. घाटाखालच्या एका झुडपात त्याला कसला तरी सांगाडा दिसला.